30 सप्टेंबर 1993 या महाप्रलयकारी भूकंपाला आज जवळपास 30 वर्ष कंप्लीट होत आहेत. मी त्यावेळेस जवळपास 17 वर्ष म्हणजे मी 11वीला होतो. त्या दिवशी ज्या दिवशी भूकंप झाला त्या दिवशी मी लातूर या ठिकाणी कॉलेजला होतो. 29 सप्टेंबरला संध्याकाळी साधारणतः गणेश विसर्जन झाल्यानंतर घरी झोपल्यानंतर पहाटे 30 सप्टेंबरच्या पहाटे 3:55च्या 4च्या दरम्यान हा भूकंप झाला. त्या भूकंपानं जवळपास लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातली प्रत्येक व्यक्ती खडबडून जागी झाली. पण आमच्या गावाकडे पूर्वी भूकंपाचे धक्के झाल्यामुळं आम्हाला धुकभूक होती की काहीतरी गावाकडे अघटित घडलं असावं. पण पहाटे 4ची वेळ असल्यामुळं आम्हाला ते लक्षात आलं नाही. आम्ही बाहेरून कानोसा घेण्याचा प्रयत्न केला पण अजून काहीही बातम्या नव्हत्या. साधारणतः 5च्या दरम्यान मी लातूरला असल्यामुळं आत्ताच्या राजीव गांधी चौकात आल्यानंतर कळालं की किल्लारीला फार मनुष्यहानी झालेली आहे आणि भूकंप मोठा झालेला आहे. जवळपास मला वाटते 6:30 ते 7 ही माझ्यासोबत माझी आई सुद्धा होती लातूरलाच. मी घरी येऊन ही बातमी दिल्यानंतर एक मोटरसायकल घेऊन मी किल्लारीला आलो. मी साधारणतः 7-7:30च्या दरम्यान किल्लारीत आलो. पण इथं फार मोठा गोंधळ चालू होता आणि किल्लारी कारखान्यावरती पोलिसांनी बॅरिगेट्स लावून आतमध्ये जाण्याला सगळ्याला बंदी केली होती. कारण त्यावेळेस माकणीचा डॅम फुटला आणि त्याच्यामुळं सगळं पाणी गावात शिरणार आहे अशी एक अफवा पसरली होती. त्या अफवेमुळं पोलीस कुणाला आत जाऊ देत नव्हते. पण विनंती करून आणि काही लोकांच्या मदतीनं मी गावात गेलो. गेल्यानंतर मला परिस्थिती समजली की आमच्या घरातले एकूण जवळपास 15 व्यक्ती, आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळं 15 व्यक्ती होत्या. आजी, आजोबा, माझे भाऊ, चुलती, वडील. या 15 व्यक्तींपैकी 9 व्यक्ती मृत पावलेले आहेत. बाकीच्या 5 व्यक्ती, त्यापैकी आजोबा गंभीर जखमी झालेले होते आणि माझे मोठे भाऊ, बहीण, आजी हे सगळे त्यांना काही झालं नव्हतं, ते बाहेर होते. पण आजोबांना लातूरला दवाखान्यात हलवलं होतं आणि मला मध्ये घरी गेल्यानंतर कळालं की असं आपल्या घरातले 9 व्यक्ती वारले. त्याच्यामध्ये माझे वडील, माझे 3 चुलते, 2 चुलत्या आणि 3 भावंड असे एकदम टोटल 9 व्यक्ती त्याच्यामध्ये वारल्या. साधारणतः 8-8:30च्या दरम्यान हे निश्चित झालं की 9 व्यक्ती पूर्णतः वारलेले आहेत. त्यानंतर आमचे नातेवाईक वगैरे येण्यासाठी जवळपास 10:30-11 वाजले. शासकीय मदत तोपर्यंत आली होती. शोधण्याचं काम, मृतदेह शोधण्याचं काम चालू होतं. मृतदेह निश्चित झालं की 9 व्यक्ती आमच्या घरातले वारलेले आहेत. फार मोठा आघात त्यावेळेस झालेला होता. आम्हाला काय करावं काय नाही हे तर नक्की सुचतच नव्हतं. आमच्या काही नातेवाईक आणि शासकीय मदतीने काही लोकांनी, पोलिसांनी, मिलिटरीतल्या काही लोकांनी
मिळून जवळपास साधारण मला वाटते 3:30 ते 4च्या दरम्यानपर्यंत आमचे पूर्ण मृतदेह बाहेर काढले. पूर्ण मातीतून, दगडाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले. मला वाटते 4ला मृतदेह बाहेर आल्यानंतर पुढचे सोपस्कार ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व मृतदेह घेऊन गेले. त्यांचा रीतसर पंचनामा करून पुन्हा ते आम्हाला अंत्यसंस्कारासाठी पुढले आमच्या ताब्यात दिले. आम्ही ते आमच्या शेतात वगैरे घेऊन गेलो, एका टेम्पोमध्ये घेऊन. आमचे नातेवाईक आणि आमच्या घरातील बाकीच्या आम्ही 4-5 व्यक्तींनी. आणि त्या 9ही मृतदेहांना एकाच चितेवर साधारणतः संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान अग्नी दिला. असा मला वाटतं मी एक दुर्दैवी व्यक्ती आहे की 9 लोकांना एकाच चितेवर आम्ही अग्नी दिला. अशी वेळ खरोखरच म्हणजे आपल्या शत्रूवर सुद्धा येऊ नये. अशा पद्धतीनं त्या दिवशी 30 सप्टेंबर 1993ला ही घटना आमच्या कुटुंबात घडली.